नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त इंडिकेटर सेटअप बघणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक जे पॉप्युलर इंडिकेटर आहे ते म्हणजे RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. तर त्या इंडिकेटर आणि त्यासोबतच अजून एक दुसरं इंडिकेटर आहे ते म्हणजे ट्रेंड मॅजिक. तर अशा प्रकारचे दोन इंडिकेटर आणि त्याचे काही सेटिंग्स आहेत ते केल्यानंतर ना आपल्याला मिळेल एकदम व्यवस्थितपणे ॲक्युरेसी ऑप्शन बाईंगमध्ये. ओके, तर आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच प्रकारचे आणि ह्याहूनही अधिक एकदम तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह जर व्हिडिओज बघायचे असतील, टेक्निकल ॲनालिसिस वगैरे बऱ्याचशा गोष्टींचे चार्ट पॅटर्न किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणा किंवा बरेचसे अजून टेक्निकल गोष्टीचे व्हिडिओज बघायचे असेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही नक्कीच व्हिजिट करा जर नवीन असाल तर. चला व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी मी निफ्टीचं चार्ट घेतलेला आहे. तर निफ्टीच्या चार्टवरती मी 5 मिनटाचा टाईम फ्रेम इथं ठेवलेला आहे आणि त्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, हे दोन इंडिकेटर जे आहे याचं सेटअप करून घ्यायचं आहे. त्याचं जे काही सेटिंग वगैरे असणार आहे ते थोड्याच वेळात सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका, कारण की सेटिंग मी कुठंही सांगू शकतो आहे, त्यामुळं ते तुमचं मिस होऊ नये, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तर सर्वात आधी आपण इथं काय करूया, कॉल आणि पुढचं बाईंग बघूया, त्यानंतर आपण इंडिकेटरचं सेटिंग बघूया. तर इथं आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला दोन लाईन दिसतात, एक तर लाल कलर आणि त्यामध्येच चिटकून निळा कलर आहे. ओके, आणि हे खालचं जे आहे ते म्हणजे RSIचं आहे. तर असं डॉट डॉट किंवा असं लाईन वगैरे जे काय असेल ते सेटिंगमध्येच या गोष्टी होतात. तर त्यामुळे तुम्ही सेटिंग नक्कीच बघा. तर मेन वरचं काय आपल्याला एक कन्फर्मेशन इथं मिळेल की कॉल घ्यायचं की पुटमध्ये एंट्री करायचं ते तुम्हाला मिळणार आहे. आणि दुसरं म्हणजे काय, RSI तुम्हाला दुसरं कन्फर्मेशन देणार की बाय करायचं की नाही करायचं. ओके, तर इथं आपण सुरुवातीला आपण इथं पुढचं प्लॅन बघूया. कारण की पुढचं कावर म्हणतोय, कारण की मार्केट इथून खालीच पडलेलं आहे. तर खाली कावर पडलेलं आहे हा इंडिकेटर दाखवणार आपल्याला. तर सर्वात आधी तुम्हाला काय बघायचं आहे, या ठिकाणी इथं जे हे लाल कलर आहे, ज्या वेळेस पण लाल कलर लागेल, लाल कलर लागल्यानंतर त्या लाल कलरच्या खाली एखादं कॅन्डल क्लोज झालेलं पाहिजे. क्लोज झाल्याबरोबर त्या कॅन्डलचं आता नीट लक्ष द्या, लाल लाईनच्या खाली एखादं कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे आणि ते जे क्लोज होतं आहे त्या कॅन्डलचं एखादं कॅन्डल लो ब्रेक करायला पाहिजे. जसं की या कॅन्डलनं लो ब्रेक केलेलं आहे. लो ब्रेक केल्याबरोबर आपण या रेंजवरनं आपण काय करणार, PEमध्ये एंट्री करणार. ओके, PE म्हणजे काय, पुट बाईंग करणार. तर आपली एंट्री कुठं इथं होणार. ओके, एंट्री इथं होणार. तर आपल्याला आता काय करायचं आहे, ह्याचं टार्गेट किंवा स्टॉप लॉस कुठं, आता एंट्री इथं होणार. तर एक मिनिट. तर आता बघा आपली एंट्री कुठं, या कॅन्डलवरती होणार. जिथं की लाल कलर चालू झालेला आहे त्याच्या खाली इथं एंट्री होणार. तर एंट्री झाल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, हे एंट्री पॉईंट आपल्याला वरती स्टॉपलॉस जे आहे ते स्टॉपलॉस कुठं लावायचं आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय त्याच कॅन्डलच्या हायला स्टॉपलॉस लावायचं आहे. त्याच कॅन्डलच्या, ज्या कॅन्डलचं लो ब्रेक झाल्यावर आपण एंट्री करणार ना, तर त्याच कॅन्डलच्या इथं हायवरती आपण स्टॉप लॉस लावणार. तर स्टॉप लॉस बघू शकता हो, चार्टवरचे तुमचे 27 पॉईंट म्हणजे प्रीमियम तुमचं असणार आहे जवळपास 13-14 रुपये. तर प्रीमियम हे निफ्टीसाठी आहे. बँक निफ्टी थोडंसं वॉलेटाईल जास्त असतं, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला मोठं SL बसू शकतं आहे. ओके, तर टार्गेट बघू शकता हो, टार्गेट तुम्हाला जवळपास दिलेला आहे 132 पॉईंटचा. इथं रिवॉर्ड रेशो बघू शकता हो, 1:4.82 म्हणजे जवळपास 1:5चा रिस्क रिवॉर्ड रेशो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालेला आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तितकं मोठं ट्रेडमध्ये बसायचं नाही आहे. इथं जर आपण एंट्री केलं, SL इथं लावलं, तर आपलं पहिलं टार्गेट 1:1. ओके, 1:1. त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, इथं जे SL लावलेलं असतं त्याला प्लेस करायचं आहे या कॉस्ट टू कॉस्टला. जर एखाद्या वेळेस रिटेस्ट घेण्यासाठी आलं आणि आपलं कॉस्ट टू कॉस्ट जरी SL उडलं तरी आपण विदाऊट लॉस करता मार्केटमधून एक्झिट करचाल. किंवा जर तुम्ही SL ट्रेलिंग करत अजून कंटिन्यू तसंच खालच्या लेवलला गेलात तर तुम्हाला खाली मार्केट जिथंपर्यंत जाईल त्या ठिकाणी तुम्हाला तिथपर्यंतचं टार्गेट अचीव करायला मदत करेल. ते की आपलं SL ट्रेलिंग. जर SL ट्रेलिंग येत नसेल तर छोटे मोठे स्कॅल्पिंग करून तुम्ही मार्केटमधून एक्झिट करून टाका. ओके, दोन्ही पण ऑप्शन आहे. मोठ्या ट्रेडसाठी SL ट्रेल करावं लागेल, छोट्या ट्रेडसाठी तुम्हाला काय करावं लागेल,
असं म्हणजे लगेच क्विट करून टाकायचं, जसं की 1:1 तुम्ही स्कॅल्पिंग पण करू शकताय. आता याच्याच लेवलला हे तुम्हाला कळालं, लाल लाईनच्या खाली एखादं कॅन्डल क्लोज आणि त्या कॅन्डलचं लो ब्रेक झाल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, त्या कॅन्डलचं लो ब्रेक झाल्याबरोबर एक कॅन्डल जे ह्याचं लो ब्रेक करेल तिथून आपल्याला एंट्री, वरती इथं स्टॉप लॉस आणि खाली टार्गेट स्कॅल्पिंग 1:1 करा, किंवा जास्त मोठे टार्गेट घ्यायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲसेट ट्रेलिंग करा. एक्झॅक्ट तिथं आपलं एंट्री होणार आहे, ते एंट्री हे पहिलं आपलं कन्फर्मेशन की इथं वरचं इथं इंडिकेटर दाखवत आहे. दुसरं कन्फर्मेशन म्हणजे काय, तुम्हाला एकदम प्रोव्हाइड करतं सिग्नल, ते म्हणजे काय, इथं RSI. तर RSIचं हे जे मधलं लाईन दिसतंय तुम्हाला, हे 50चं लाईन आहे. 50च्या लाईनच्या खाली जर RSI सिग्नल असेल तर आपल्याला समजून घ्यायचं की मार्केट खाली जाणार आहे, आणि इथून बरोबर हे एक पहिलं कन्फर्मेशन आणि इथं RSIचं दुसरं कन्फर्मेशन. त्यावेळेस आपण काय करणार आहे, हे पहिलं कन्फर्मेशन बघून दुसरं कन्फर्मेशन RSIच्या खाली जर लाईन राहील सिग्नलचं, तर आपण 2 कन्फर्मेशन नंतर इथं एंट्री करणार, इथं SL मात्र कंपल्सरी लावणार, आणि जे काय टार्गेट सांगितलं त्या हिशोबानं तुम्ही याच्यामध्ये काम करू शकताय. ओके, तर हे पहिलं कन्फर्मेशन इकडं आहे आणि दुसरं म्हणजे RSIमध्ये आहे. जर असं राहील, वरती कन्फर्मेशन मिळालं आहे, लाल लाईनच्या खाली क्लोज वगैरे केलं आहे, पण RSI सिग्नल जर इथं वरती असेल तर या ठिकाणी एंट्री करायचं नाही आहे, त्याला आपण फेक सिग्नल म्हणून त्या ठिकाणी अवॉइड करून टाकू शकतो आहे. ओके, तर आता इथं बाकीच ठिकाणी आपण इथं बघूया. या ठिकाणी कधी कधी तुम्हाला असं पण बघायला मिळेल, बरेच जण म्हणतील लाल लाईनच्या खाली इथं एक कॅन्डल क्लोज केलं आहे. ओके, क्लोज केल्याबरोबर लाल लाईनच्या खाली क्लोज केल्यावर एक्झॅक्ट RSI बघितलं तर ह्याच्या खालीच आहे. ओके, ह्याच्या खालीच आहे, त्यामुळं आपण काय करणार, तर हे पहिलं कन्फर्मेशन आणि हे दुसरं कन्फर्मेशन म्हणून बरेच जण काय करणार, एंट्री पण करणार. पण तुम्हाला अजून एक बघायचं म्हणलं तर काय, लाल लाईनच्या खाली आहे आणि RSIच्या पण इथं खालीच आहे. मग हे जरा असं कन्फर्मेशन, जर ह्याच्यात तुम्हाला फसायचं नसेल, या चुकीच्या ट्रेडमध्ये फसायचं नसेल, तर तुम्हाला अजून एक गोष्ट बघायचं, ते म्हणजे व्हॅल्यूम. आता व्हॅल्यूम काय बघायचं आहे, खालच्या साईडला आहे, इथं पण RSI खाली आहे. मग एखादं लाल म्हणजे जे पुट साईडचं जे लाल कलरचं असतं, तर तिथं लालमध्ये व्हॅल्यूम जास्त आहे का ते बघायचं, डाऊन साईडला ते असं व्हॅल्यूम वगैरे बघायचं. ओके, व्हॅल्यूमचं पण डिटेलमध्ये व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अवेलेबल केलेला आहे, तुम्ही जर बघितलं नसेल, माहीत नसेल, तर व्हॅल्यूमचा पण तुम्ही व्हॅल्युएशन ओळखून घ्या. ओके, ते व्हॅल्यूम बघून पण तुम्ही ओळखू शकताय की इथून आता ब्रेक तर केलेला आहे, या लाल कलरच्या लाईनला खाली क्लोज केलं आहे, पण एक्झॅक्ट खाली जाऊ शकते का, तर ते व्हॅल्यूमनुसार तुम्हाला समजेल. तसं जर आपण बघितलं, पाठीमागचा हा सपोर्ट आहे, मार्केट काय केलं, याच लेवलला आलं, थोडंसं इथं अपसाईडला मुवमेंट केलं, कारण की इथं सपोर्ट घेतलेला आहे. मग इथं ज्यावेळेस पुढं आलेलं आहे त्यावेळेस याचं सपोर्ट ब्रेक केलं आहे, नीट बघितलं तुम्ही, पाठीमागचं सपोर्ट, आणि ज्यावेळेस वरती जाऊन खाली आलं आहे, सपोर्टला ब्रेक करून एक रिटेस्ट घेतलं, त्यानंतरनं मार्केट मग खाली जायला चालू केलेलं आहे. ओके, तर व्हॅल्यूम पण नक्कीच चेक करा तुम्ही, असं नाही की प्रॉपर तुम्हाला मिळतं आहे म्हणून लगेच ट्रेडमध्ये एंट्री करू नका. आता बघा, आता कॉलमध्ये कधी एंट्री करायचं ते तुम्हाला सांगतो आहे. आता इथं बघा, कॉलमध्ये एंट्री कधी करायचं आहे, तर ह्या निळा लाईन कलर असला पाहिजे, निळ्याच्या वरती एखादं कॅन्डल क्लोज झालेलं पाहिजे. क्लोज झाल्याबरोबर त्या कॅन्डलचा हाय जे पण कुठलं कॅन्डल करेल, तर त्या लगेच त्या कॅन्डलवरती एंट्री करायचं आहे, आणि ज्या कॅन्डलचा हाय ब्रेक होत आहे त्याच कॅन्डलच्या लोवरती आपल्याला काय करायचं आहे, SL लावायचं आहे. तर आता आपण नीट बघू शकतो, SL इथं लावलेलं आहे, टार्गेट आपल्याला एकच कॅन्डलनं इतकं मोठं टार्गेट दिलेलं आहे. तर आता आपण याचं हे बघणार आहे, रेंज बघणार आहे की कितीपर्यंत मिळालेलं आहे. इथून जर एंट्री केला तुम्ही, तर SL कुठं लावणार, याच कॅन्डलच्या लोवरती SL लावणार, जवळपास कधीकधी इतकं कमी पण तुम्हाला पॉईंट मिळू शकतं SLचं. तर बघू शकतो, 11 पॉईंट, जवळपास 12 पॉईंट धरा SL आहे, आणि 46 पॉईंटचं तुमचं टार्गेट आहे. म्हणजे ते किती आहे, 1:3.9, म्हणजे 1:4चं तुमचं रिस्क रिवॉर्ड रेशो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतं. ओके, कधीकधी SL छोटं पण इतकं छोटं लागतं ना की तुम्हाला मोठं मोठं टार्गेट देऊन जातं आहे. SL छोटं लागतं पण टार्गेट मूल्यही मोठं देऊन जातं आहे, आणि ते पण इथं एकाच कॅन्डलमध्ये दिलेलं आहे. आणि एक्झॅक्ट जिथून तुम्ही एंट्री करणार त्याच्याच खाली जर तुम्ही बघितलं RSI इथं, तर ह्या 50 लाईनच्या वरती असायला पाहिजे. पुट साईडला हे 50 लाईनच्या खाली असलं पाहिजे, आणि कॉल साईडची एंट्री 50 लाईनच्या वरती असलं पाहिजे RSI. ओके, सिम्पल आहे, समजलं तुम्हाला. वरती कन्फर्मेशन मिळालं की खाली RSI खाली असेल तर पुट साईडचं, आणि RSIच्या वरती सिग्नल असेल तर कॉल साईडचं. हे दोन्ही पण तुम्ही गोष्टी नीट लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला फेक सिग्नल असं पण मिळतं, इथं बघू शकता तुम्ही, जसं की इथं म्हणलं या लाईनच्या वरती, आता इथं वरती क्लोज केलं, आता इथं बऱ्याच जणांना या लाईनच्या वरती क्लोज केलं, पण इथं एक्झॅक्ट खाली जर बघितलं तुम्ही तर इथं निळा कलर दिसतच नाही आहे.
दिसतच नाही आहे. निळा कलर असेल त्याच्यावरती क्लोज केला असेल आणि ते तर पहिला कन्फर्मेशन. आणि दुसरं म्हणजे काय, त्याच्या खाली RSIच्या या 50 लाईनच्या वरती असलं पाहिजे. हे दोन कन्फर्मेशन नंतरच आपण एंट्री करणार. आणि एंट्री करताना पण व्हॅल्यूम आहे का ट्रेडमध्ये ते पण तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे. आता बरेच जण वाटणार की इथं निळा कलर आहे, निळा कलरला इथं वरती क्लोज केलेलं आहे आणि खाली RSI बघितलं तर इथं या 50 लाईनच्या खाली आहे. 50 लाईनच्या वरती पाहिजे, मग तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड मिळणार. जसं की इथं निळ्या लाईनच्या वरती इथं बघू शकता, वरती इथं क्लोज केलं आहे. वरती क्लोज केल्याबरोबर त्याच कॅन्डलच्या खाली जर बघितलं तुम्ही, RSI पण ह्या 50 लाईनच्या वरतीच आहे. हे झालं दुसरं कन्फर्मेशन. आणि त्यानंतर इथून जर एंट्री केलं आपण, इथं SL लावणार आणि वरती टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे. जवळपास 1:2चा तर इथं रिवॉर्ड रेशो या ठिकाणी बघायला मिळालं आहे. तुम्हाला टार्गेट छोटंसं दिसत असेल कॅन्डल, थोडंसं त्याला जर झूम करून दाखवलं मी इथं, तर याचं टार्गेट स्टॉप लॉसचा आपण जर टूल वापर केला या ठिकाणी, इथून जर एंट्री बनवलं तर आपलं स्टॉप लॉस असेल त्याच कॅन्डलच्या लोवरती आणि टार्गेट बघू शकतो इथपर्यंत. जवळपास दोनच कॅन्डलमध्ये 11 पॉईंटचं टार्गेट आणि 24-25 पॉईंटचं इथं टार्गेट आहे. 1:2चं इथं पण तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळत आहे. ओके, तर हे झाले दोन गोष्टी, कॉल आणि पुट साईडचं दोन्ही पण सांगितलेलं आहे. आणि मार्केटच्या सुरुवातीला आणि शेवटीला तुम्ही काय करा, थोडंसं ट्रेडला अवॉइड करा. कारण की कसं आहे, मार्केटचं जर सुरुवात झालं तर त्या ठिकाणी तुम्ही मार्केटमध्ये वॉलेटाईल खूप जास्त असतो, त्यामुळे थोडंसं 9:30पर्यंत वाट बघा. त्यानंतरच तुम्ही ह्या सिग्नलचा या इंडिकेटरचा वापर करा. पण त्याच्या अगोदर पण तुम्ही 15 दिवस जवळपास याच्यामध्ये बॅक टेस्टिंग आणि पेपर ट्रेड मात्र नक्कीच करा. कारण व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या नॉलेजच्या हेतूनेच देत आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फोर्स किंवा सल्ला समजून तुम्ही ट्रेड वगैरे करायला जाऊ नका. ओके, बाकी तुमची मर्जी आणि तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेड करावं. आता इथं बघा, इथं एक सिंपल आहे, लाल कलरच्या खाली क्लोज केलं आहे कॅन्डल, इथं क्लोज झालेलं आहे. तर या क्लोज झाल्याबरोबर खाली पण आपण जर बघितलं, RSI पण ह्या 50 लाईनच्या खाली आहे. तर इथून एंट्री वरती ह्याच कॅन्डलच्या हायवरती आपण SL लावलं. मार्केटनं थोडं खाली आलं, एक रिटेस्ट घेण्यासाठी घेतलं आणि इथून पुन्हा खाली जात एकूण लोअर लो असं लावत मार्केट डाऊन साईडला मुवमेंट केलेलं आहे. ओके, आणि इथं बघितलं हिरवा कलर याच्यावरती, पण इथं काय खाली निळा कलरचं लाईन नाही आहे. ओके, आणि इथं बघितलं निळ्या कलरच्या वरती इथं क्लोज केलं आहे, पण इथं गॅप आहे भरपूर. हे प्रॉपर क्लोज नाही आहे, याला चिटकूनच इथं कुठंतरी क्लोज केलेलं पाहिजे, मगच आपण एंट्री परफेक्ट होणार. सगळ्या गोष्टी जे काही सांगितलेलं आहे ते प्रॉपर जर सेटअपनुसार बनत असेलच तुम्ही ट्रेड करा. वरती वेगळं खाली वेगळं जर सेटअप दिसत असेल तर ट्रेडला तुम्ही अवॉइड करून टाका सीधा. ओके, तर चला मग पटकन बघूया आपण इंडिकेटरचं सेटअप. त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे ट्रेंड मॅजिक. तर इथं बघू शकता हो, ट्रेंड मॅजिक. तर इथं बघू शकता वरती 1 नंबरलाच आहे ट्रेंड मॅजिक. इथं किवॉन्स ऑस्ब्लेझिक अशा प्रकारचे ते लिहिलेलं आहे. तर हे एक इंडिकेटर घ्यायचं आहे. आणि दुसरं म्हणजे काय तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे RSI कॉमन इंडिकेटर आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. तर दोन्ही मी इंडिकेटर ऑलरेडी घेतलेलं आहे. फक्त इथं वरच्या जे आपण ट्रेंड मॅजिक बघितलेलं आहे त्याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, तुम्हाला इनपुटमध्ये यायचं आहे. इनपुटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 3 गोष्टी इथं वेगवेगळ्या असतील. इथं 30 करायचं आहे, 20च्या ठिकाणी इथं 20 काय तर असेल बहुतेक, तर याला 30 करायचं आहे. इथं 1 करायचं आहे आणि इथं 5 काय तर असेल, इथं 3 करून घ्यायचं आहे. तर हे 3 गोष्टी झाले. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्टाईलमध्ये. इथं तुम्हाला अशा प्रकारचं सेटअप ठेवायचं आहे, लाल आणि निळा कलर, जे की इथं पाठीमागचा आपण कलर बघितलेला आहे. निळ्या ठिकाणी तुम्ही जरी हिरवा जरी ठेवलात तरी एकदम चांगलीच गोष्ट आहे, कारण की हिरवा म्हणजे काय, बायचं सिग्नल आहे, हे बऱ्याच जणांना माहिती आहे. आता बघा, निळ्याच्या ठिकाणी आपण काय केलं, इथं हिरवं केलं. हिरवं म्हणजे बाय साईड, म्हणजे हिरव्या लाईनच्या वरती क्लोज केलं तर आपण कॉल साईडला जाऊ शकतोय. आणि लाल कलर म्हणजे सेलचा कलर आहे, तर त्याच्या खाली डाऊन साईडला. मी निळं ठेवलं तर तुम्ही हिरवा पण ठेवू शकताय. ओके, तर हे दोन गोष्टी झाले. याचं सेटिंग एवढंच आहे. ओके करा, RSIमध्ये जावा, RSIच्या सेटिंगमध्ये जावा, इनपुटमध्ये या. 14 वगैरे हे जे काय असेल ते ॲज इट इज जसं आहे तसंच ठेवा. इनपुटमध्ये चेंजेस करायचे नाही. स्टाईलमध्ये यायचं आहे, फक्त RSI चालू, बाकी या सगळ्या गोष्टी खालच्या बंद करून घ्या. आणि खालच्या 2 गोष्टी इथं जे चालू आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या गोष्टी चालू किंवा बंद असलेल्या बंद ठेवू शकताय. आणि इथं मेन तर म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे अप्पर बँड जे आहे ते 60, मिडल बँड जे आहे ते 50 ठेवायचं आहे आणि लोअर बँड जे आहे ते 40 ठेवायचं आहे. बाकी मी तिन्हीला काय केलेलं आहे, निळाच कलर ठेवलेला आहे. पण इथं काय, वरचं जे डॉट दिसतं आहे आणि खालचं जे डॉट दिसतं आहे, तर हे 60चं हे डॉटेड आहे आणि 40चं पण डॉटेड आहे. पण मधलं लाईन जे आहे ते पूर्ण लाईन इथं केलेलं आहे. तुम्ही अशा सेटिंगमध्ये जाऊन याच्यामध्ये सेटअप करू शकता. हे बघा, लाईन, डॅश लाईन आणि इथं डॉटेड लाईन. तर तुमच्या मर्जीने तुम्ही ठेवू शकता. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की 50चा लेवल कुठला आहे.
ओके, तर दोन्ही इंडिकेटरचं सेटिंग वगैरे सांगितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला, कॉन्सेप्ट कसा वाटला, व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारचे जर येणारे पुढचे पण व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड